माझं आता 13 लाखाचं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये 1.5 लॅक्स माझे होम लोन प्रिन्सिपल मध्ये जात आहे, 2 लॅक्स माझं इंटरेस्ट मध्ये जात आहे आणि 28,000 माझे मेडिक्लेम मध्ये जात आहे. तर मी आता या क्षणाला ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये जाऊ का न्यू टॅक्स रिजिम मध्ये जाऊ? आपण ना हे जे तुझं एक्झाम्पल आहे ते आपण कॅल्क्युलेटरमध्ये टाकूनच बघूया की एक्झॅक्टली आपल्याला ओल्ड टॅक्स रिजिम चांगला बसेल की न्यू टॅक्स रिजिम. हा खास कॅल्क्युलेटर आम्ही डिझाईन केलेला आहे. सो त्यात तू बघूच शकते की तुझं 13 लाखाचं पॅकेज आहे, तुझं 1.5 लाखाचं ATC इन्व्हेस्टमेंट आहे, तुझी 2 लाखाची 24B हाऊस लोन इंटरेस्ट पोर्शन आहे आणि तुझा ATD मध्ये जवळजवळ 28,000 आहे. त्याच्यातनं तुला जर का तू ओल्ड टॅक्स रिजिम ऑप्ट केला तर तुला फक्त 90,000चा टॅक्स बसतोय आणि हेच जर का तू न्यू टॅक्स रिजिम ऑप्ट केली तर तुला 1,04,000चा टॅक्स बसतोय. सो इझिली कॅल्क्युलेशन्स दाखवतंय की आता आपण ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये स्टिक राहायला पाहिजे.